मध्य रेल्वेच्या दोन लोकलची टक्कर टळलेली आहे। सीएसएमटी वर दोन लोकलची टक्कर टळल्याचं पाहायला मिळत आहे। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात टळलेला आहे। मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळलेला आहे। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा सुरू असतानाच मध्य रेल्वेच्या दोन लोकलची टक्कर होता टळली आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दोन लोकल ज्या आहेत त्या एकमेकांसमोर आल्या होत्या, पण मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। मोटरमननं सिग्नल असताना सुद्धा लोकल पुढे नेली नाही। लोकल पुढे नेली असती तर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दोन लोकलची टक्कर झाली असती। या प्रकरणी रेल्वे प्रशासनानं एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे। आपण बघतोय सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही दोन लोकलची टक्कर होता थांबलेली आहे। सिग्नल असताना सुद्धा मोटरमननं आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण बघतोय की एकीकडे खेळखंडोबा सगळ्या वेळापत्रकाचा मध्य रेल्वेच्या उडालेला आहे, तर दुसरीकडे मोटरमनच्या सतर्कतेमुळे एक अपघात होता टळलेला आहे। काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी मुंबई लोकलचा एक सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट होता टळला असल्याचं पाहायला मिळतंय। मी छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशनवर आहे आणि माझ्या पाठीमागच्या साईडला जर आपण बघत असाल तर हा पूर्णपणे CST रेल्वे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म आहेत आणि याच प्लॅटफॉर्मवरून साधारणतः म्हणजे कल्याणकडच्या दिशेला साधारणतः 130 मीटर अंतरावर एक दुसरी लोकल आली, जी चुकीच्या पद्धतीनं सिग्नल दिल्यामुळं ती लोकल जी आहे ती साधारणतः 130 मीटर अंतरावर येऊन थांबली। मोटरमन जो आहे त्याच्या या ठिकाणी सतर्कतेमुळे त्यांनी ब्रेक लावल्यामुळे हा अपघात टळला असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी जी लोकल सेवा ज्या सेंट्रलची जी सिस्टीम आहे की सिग्नल यंत्रणा जिथून या ठिकाणी कमांड दिल्या जातात, त्या ठिकाणी ही जी लोकल आहे ती चुकून या ठिकाणी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आली। ॲक्च्युली ती 4 नंबर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात अपेक्षित होतं, कारण का 5 नंबर प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी लोकल उभी होती आणि ही चुकीच्या पद्धतीने वळवल्या गेल्यामुळे या ठिकाणी हा अपघात होता टळला असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि अशा पद्धतीच्या चुकीचे ज्यांनी सिग्नल दिले ते जे रेल्वेचे स्टेशन मास्टर जे अधिकारी आहेत, जे सिग्नल यंत्रणेतले अधिकारी आहेत, त्यांना या ठिकाणी तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे। लोकलची जी सेवा आहे त्यामुळे साधारणतः 2:15 वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आणि त्यामुळे ही जी लोकल आहे पुन्हा रिटर्न पार्टी घेऊन हा सर्व खेळखंडोबा दुरुस्त करोस तर साधारणतः 1 तास याच्यामध्ये गेला आणि साधारणतः 4, 5, 6, 7 म्हणजे या मार्गावरच्या सगळ्या ज्या लोकल होत्या सेंट्रल लाईनच्या त्या पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा नाहकच त्रास मुंबईकरांना झाल्याचं पाहायला मिळालं। आणि आत्ता जी आहे मुंबईच्या लोकलची जी सेवा आहे ती सुरळीत झाली आहे, परंतु एका सिग्नल चुकीचा दिल्यामुळं केवढा मोठा अपघात घडू शकतो याचं जे परिचय आहे, याचं जे सगळे अनुभव जो आहे तो मुंबई लोकल आणि मुंबईतील लोकांना आल्याचं पाहायला मिळतंय। संदीप, अगदी गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात टळलेला आहे, मात्र ज्यानं चूक केली आहे त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले। गोविंद, धन्यवाद। आपण बघतोय की प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं दोन लोकलची जी टक्कर आहे ती टळलेली आहे आणि प्लॅटफॉर्मला लोकल लागलेली असतानाच मोटरमननं सिग्नल असताना सुद्धा लोकल पुढे नेली नाही आणि त्यामुळे हा अपघात टळलेला आहे। हे दोन दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही लोकल लागलेली होती आणि त्याच्या समोरच एक दुसरी लोकल येत होती। सिग्नल सुरू होता तरीही मोटरमननं लोकल पुढे नेली नाही आणि हा अपघात टळलेला आहे। तर रोजमरे त्याला कोण रडे अशी अवस्था मध्य रेल्वेची झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक आज सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली। मध्य रेल्वेच्या कल्याण, दिवा, डोंबिवली या स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। प्रवाशांना ऑफिसमध्ये आजही लेट मार्क मिळाल्याचं पाहायला मिळालं। बदलापूर ते ठाणे हे अंतर अवघ्या 45 मिनिटांचं असताना जवळपास 2-2 तास या प्रवासासाठी लागत होते। हीच अवस्था दुपारपर्यंत कायम होती।